पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। माहिती अधिकार कायदा 2005 ची जिल्ह्यातील सार्वजनिक प्राधिकरणकडून अंमलबजावणी होत नसल्याबाबतचं निवेदन अभिनव गोयल जिल्हाधिकारी हिंगोली यांना सुपूर्द करण्यात आले। सदर निवेदनात नमूद आहे की हिंगोली जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही। जिल्ह्यातील अनेक कार्यालय या कायद्याला जुमानवयास तयार नाहीत। जनमाहिती अधिकारी माहिती वेळेवर उपलब्ध करून देत नाहीत। त्यावर प्रथम अपील केल्यानंतर प्रथम अपील अधिकारी वेळेवर सुनावणी घेत नाहीत। त्यामुळे द्वितीय अपील माननीय माहिती आयुक्त यांच्याकडे करावे लागत आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील द्वितीय अपीलांची संख्या पण मोठ्या संख्येने वाढती आहे। माननीय आयुक्त माहिती विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आदेश झाल्यानंतरही आदेशाची अंमलबजावणी होत नाही। जनमाहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत व वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्याबाबत त्या कार्यालयाच्या विभाग प्रमुखांना माहिती आयुक्तकडून आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही। तसेच माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4 ख मधील तरतुदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणांनी 1 ते 17 मुद्द्यांना धरून अभिलेखे अद्ययावत करून या मुद्द्यांना धरून सदरची माहिती ही लोकांना पाहण्यास उपलब्ध होईल या पद्धतीने प्रसिद्ध केलं किंवा नाही याचा पण आपण आढावा घ्यावा। 1 ते 17 मुद्द्यावरील माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आदेश द्यावेत। या जिल्ह्यातील कार्यालयीन प्रमुखांच्या बैठकीत याबाबतीत सर्वांना सूचना देऊन माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन होणार नाही याबाबत अवगत करावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। नंदकिशोर तोष्णीवाल, ज्ञानेश्वर धायगुडे, सूरज व्यास, ॲडव्होकेट आर्यन अगरवाल, कन्हैया खंडेलवाल, प्रकाश इंगोले, अनिल रुद्रवार यांच्या स्वाक्षरी आहेत। आजकाल माहिती अधिकाराची जो कायदा तयार झालेला आहे त्या कायद्याचे कलम आणि तो कायदा फक्त पुस्तकातच आहे आणि त्याची अंमलबजावणी सरकारी दरबारी कुठेही होत नाही। खालच्या अधिकाऱ्याकडे माहिती अधिकाऱ्याकडे जर आम्ही अर्ज दिला तर तो तर माहिती देतच नाहीत। प्रथम अपील केलं त्याच्याकडेही माहिती मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेवटी आयुक्ताकडे अपील करावं लागते आणि आयुक्ताकडे अपील करूनही तिथे खूप बोजा वाढलेला आहे, तिथूनही न्याय मिळत नाही। म्हणून नुसते कायदे करून उपयोगात नाही, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, तेव्हाच खराखुरा न्याय लोकांना मिळेल आणि अत्याचारापासून भ्रष्टाचारापासून लोक वंचित राहतील, लोकांचं जे आहे ते त्याच्यापासून बचाव होईल। माहिती अधिकार दिन हा जागतिक माहिती अधिकार दिन 28 तारखेला साजरा होतो, परंतु मान्य जिल्हाधिकारी यांनी त्या दिवशी कार्यालय बंद असल्यामुळे 27 तारखेला इथं ठेवलेलं आहे या जिल्ह्यामध्ये, त्याबद्दल त्यांचे आभार मानायला। आणि तसंच या जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी नीटशी होत नाही। जवळपास सर्वच कार्यालयामध्ये माहिती देण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे। जिथं अर्ज दिला माहितीचा तिथं माहिती देत नाहीत, प्रथम अपील अधिकारी प्रथम अपील घेत नाहीत, सुनावणी घेत नाहीत, त्यामुळं द्वितीय अपिलात जावं लागतं आणि द्वितीय अपिलाची संख्या वाढत आहे। आज ही विनंती करण्याला आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे आलो होतो किंवा आपण सर्व जी कार्यालय प्रमुखाची मीटिंग घेतात त्याच्यामध्ये आपण सर्वांना सूचना द्यावी की आपण या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल त्या बाबतीत आपण त्यांना मार्गदर्शन करावे। तसंच या कायद्याच्या कलम 4 ख प्रमाणे 1 ते 17 जे मुद्दे आहेत त्याची माहिती सर्व सार्वजनिक आस्थापनांनी आपणहून लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। जी विविध जी काही माध्यमं आहेत, सोशल मीडिया असो की बाकीच्या काही त्यांच्या वेबसाईट असो, त्याच्यावर टाकून लोकांना ही माहिती जर सहजपणे उपलब्ध करून दिली तर माहिती अधिकार कायद्याचा अर्ज टाकण्याची लोकांना आवश्यकता पडणार नाही, ही सुद्धा विनंती केली। मान्य जिल्हाधिकारी यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की आम्ही येणाऱ्या मीटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊ।